एक वेळ करी या दुःखा वेगळे दुरिताचे जाळे उगवणे आठवीन पाय हा माझा नवस रात्र ही दिवस पांडुरंगा पांडुरंगा करू प्रधान त्यांच्या कृपालाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका दयांचे क्रिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तिची वंदो श्री चरण श्री गुरूंचे हे नमस्कार आता मस्तकी पायावरी यावर करी संतांच्या विठाला विठाला दुरितांचे जाळे उगवणे प्रस्तुत आजची ही सेवा पवित्र अशा मंगलमय प्रसंगी सुरू असलेला अखंड हरिनाम सप्ताह आज 5वा दिवस दुपारच्या सत्रामध्ये ही सेवा माझ्याकडे आलेली आहे संयोजकाच्या वतीनं उपस्थित असलेली सर्व श्रोतृवर्ग गुणी मंडळी तसेच या गावचं रत्न हरिभक्तीपरायण परमादरणीय बेलगावकर महाराज आणि भजनामध्ये अतिशय सुरेल भजन ज्यांचं असे त्र्यंबकांना दत्ता महाराज गावातील सर्व मंडळी सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा सेवेचा योग वास्तविक परंपरेनुसार सुरू असलेला हा कार्यक्रम वर्षानुवर्ष चालू आहे. एकच गोष्ट पुन्हा 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 परंपरेनं चालवण्यासाठी खूप मोठे कष्ट लागतात. त्यातल्या त्याच्यामध्येही पारमार्थिक कार्य करत असताना अनेक प्रकारची संकट येतात. दोन्हीकडचा अनुभव मला असल्यामुळे मी बोलतो. अखंड हरिनाम सप्ताह परंपरेनं चालवणं ही खूप मोठी जिकिरीची गोष्ट आहे. काही जिव्हाळ्याची माणसं असतात म्हणून गावामध्ये हे चालत आहे. अतिशय जिव्हाळा असलेली माणसं जगद्गुरु तुकोबाराय सुद्धा म्हणाले, ज्यांच्या अंतःकरणात भक्तीचा जिव्हाळा आहे तेच परमार्थाला पोषक असतात. जाने भक्तीचा जिव्हाळा
सगळीच माणसं भजनात असतात. पण सप्ताह पूर्ण झाल्यानंतर, सप्ताहाची सांगता झाल्यानंतर जी माणसं भजन जिवंत ठेवतात त्यांच्या जिवाळ्यानं हे कार्यक्रम चालतात. आणि सप्ताहाच्या मागचा हा सगळ्यात मोठा महत्वाचा हेतू तो आहे की हे भजन अखंड चाललं पाहिजे. भजन एवढं जगात चांगलं काहीच नाही बघा. सगळ्यात चांगलं काय असेल तर ते भजन आहे. जी माणसं अखंड भजन केलं, आयुष्यभर भजन केलं आणि शेवटी भजन करत करत प्राण सोडला, भाग्यवान माणसं. राम राम म्हणतात जावो माझा प्राण, भाग्यवान पुरुषाकडे ते घडतं. पण भजन हे सगळ्यात चांगलं असल्यामुळं जी माणसं कधी भजन केली नाही आयुष्यभर, भजन करणाऱ्याला कधी चांगल्या नजरेनं बघितलं नाही, भजन करणारा अनेक प्रकारची चिखलफेक केली, असाही माणूस जर गेला तर त्याच्या पोराला वाटते माझ्या बापाच्या गोड जेवणाला भजन आणि कीर्तन व्हावं. असं काय घडतं तर त्याला सुद्धा माहित असतं की भजना एवढं चांगलं जगात काही नाही. आणि म्हणून हे असे कार्यक्रम होतात. प्रस्तुत सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा सर्वांच्या परिचयामधील अभंग आहे. यामध्ये ध्रुपदाच्या बाबतीत काही दोन प्रकारचे भेद आहेत, दोन प्रकारचे पाठ आहेत. काही ठिकाणी असा पाठ आहे, आठवीन पाय आम्हाला नवस रात्र आणि दिवस पांडुरंग. जगद्गुरु तुकोबारायांच्या देवडीकर बाबांच्या गाथ्यामध्ये रात्रही दिवस पांडुरंगा असा पाठ असल्यामुळं तसंच म्हणावं, विठाला विठाला. जगद्गुरु तुकोबाराय देवाच्या समोर उभे आहेत आणि देवाशी संवाद करताना हा अभंग तयार झालेला आहे. विठाला विठाला जगद्गुरु तुकोबारा देवाच्या समोर उभे आहेत आणि काहीतरी मागणी भगवंताकडे करतात असं या अभंगाकडे आपण वाचल्याबरोबर लक्षात येतं. आणि जीवनामध्ये काही ना काही पण मागावं लागतं, हमेशाच मागावं लागतं. जे कमी पडलं ते मागायचं, कमी पडलं ते मागायचं आणि जे मागितलं ते मिळालं की पुन्हा दुसरं